आणि आता घेणार आहोत काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। भारत आणि पाकिस्तानमध्ये डीजीएमओ स्तरावर काल चर्चा। पाकिस्तानकडून सतत होणाऱ्या युद्धबंदी उल्लंघनाचा भारताकडून निषेध। दोन्ही देशांमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हॉटलाईनवर चर्चा। अमृतसर सीमेवर बीएसएफनं दहशतवादी कट उधळून लावला। भरोपाल गावाजवळ शस्त्रास्त्र त्याचबरोबर दारुगोळा ग्रेनेडचा साठा देखील जप्त। पाकिस्तानकडून नागरिकांना अलर्ट करण्यासाठी सायरन बसवण्याचा निर्णय। हल्ला किंवा आपत्तीजनक परिस्थितीमध्ये अलर्ट करण्यासाठी सायरन बसवलं जाणार। खैबर पख्तूनख्वा सरकारचा सायरन बसवण्याचा निर्णय। पाकिस्तानी सैन्याला त्यांच्याच पोलिसांकडून झटका। खैबर पोलिसांनी पाक सैन्याला पळवून लावलं। खैबरमध्ये काय करताय, काश्मीरला जा, पाकिस्तानी पोलिसांनी त्यांच्या सैन्याला हाकललं। एलओसीवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच। पाकिस्तानकडून रात्री पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन। पाकिस्तानच्या गोळीबाराला भारताकडून सशस्त्र उत्तर। भारताच्या भीतीनं पाकिस्ताननं कुख्यात दहशतवादी हाफिज सईदची सुरक्षा वाढवली। पाकिस्तानला भारताच्या प्रत्युत्तराची भीती। पाक लष्कराच्या माजी अधिकाऱ्यांकडे सुरक्षेची जबाबदारी। भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये घबराट। आयएसआय प्रमुख असीम मलिकची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती। पाकिस्तानमधील वृत्तपत्र द एक्सप्रेस ट्रिब्यूनमधील वृत्त। काश्मीरमध्ये सफरचंद व्यावसायिकांचा व्यवसाय ठप्प। दहशतवादी हल्ल्यानंतर पहलगाममध्ये पर्यटकांची संख्या कमी। पर्यटकांची संख्या घटल्यानं व्यावसायिकांचं मोठं नुकसान। जम्मू काश्मीर पोलिसांमध्ये 26 वर्ष सेवा केलेल्या पाकिस्तानी नागरिकाची हकालपट्टी स्थगित। जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाचा निर्णय। पाकिस्तानमध्ये जाण्यास कुटुंबियांचा नकार। 26/11च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहूर राणाचे आवाजाचे सॅम्पल आणि हँडरायटिंग सॅम्पल घेण्यास पटियाला हाऊस कोर्टाची मंजुरी। एनआयए सॅम्पल घेणार। उद्या काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक। मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार। पहलगाम हल्ला आणि इतर मुद्द्यावर या बैठकीमध्ये चर्चा होणार।